सुस्वागतम. इयत्ता 5वी मराठी सुलभ भारती. नाच रे मोरा. स्वाध्याय. समानार्थी शब्द. वारा, हवा, पवन. ढग, मेघ. सवंगडी, सोबती, मित्र, सखा. कवितेच्या ओळी पूर्ण करा. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पानात वाजती रे. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, कमानी खाली त्या नाच. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. काळा काळा कापूस पिंजला रे. झर झर धार झरली रे. झाडांची बिजली इरली रे. थेंब थेंब तळ्यात नाचती रे. टप टप पानात वाजती रे. निळ्या सवंगड्या नाच. पावसाची रिमझिम थांबली रे. तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, कमानी खाली त्या नाच. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. आपला राष्ट्रीय पक्षी कोणता? उत्तर. आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे. प्रश्न दुसरा. मोर कुठे नाचणार आहे? उत्तर. मोर आंब्याच्या वनात नाचणार आहे. प्रश्न तिसरा. वारा कोणाशी झुंजत आहे? उत्तर. वारा ढगांशी झुंजत आहे. प्रश्न चौथा. ढगाला कशाची उपमा दिली आहे? उत्तर. ढगाला काळ्या कापसाची उपमा दिली आहे. प्रश्न पाचवा. कोण टाळी देते? उत्तर.
वीज टाळी देते. प्रश्न 6वा. धार कशी झरत आहे? उत्तर: धार झरझर धरत आहे. प्रश्न 7वा. तळ्यात कोण कोण नाचतात? उत्तर: तळ्यात थेंब नाचतात. प्रश्न 8वा. पानावर टपटप कशाचा आवाज येतो? उत्तर: पानावर टपटप थेंबांचा आवाज येतो. प्रश्न 9वा. सवंगडी कोणत्या रंगाचा आहे? उत्तर: सवंगडी निळ्या रंगाचा आहे. प्रश्न 10वा. पावसाची रिमझिम थांबल्यावर आकाशात काय दिसू लागले? उत्तर: पावसाची रिमझिम थांबल्यावर आकाशात 7 रंगी कमान दिसू लागली. प्रश्न 11वा. कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन केले आहे? उत्तर: कवितेत पावसाळा या ऋतूचे वर्णन केले आहे. प्रश्न 12वा. नाच रे मोरा ही कविता कोणी लिहिली? उत्तर: नाच रे मोरा ही कविता ग. दी. माडगूळकर यांनी लिहिली. प्रश्न 13वा. कवी मोराला कशा प्रकारे नाचण्यास सांगत आहे? उत्तर: कवी मोराला पिसारा फुलवून नाचण्यास सांगत आहे. प्रश्न 14वा. झाडांची इरली कशामुळे भिजली आहे? उत्तर: झाडांची इरली झरझर धार झरल्यामुळे भिजली आहे. प्रश्न 15वा. कवी कोणाबरोबर खेळ खेळणार आहे? उत्तर: कवी निळ्या सवंगड्याबरोबर खेळ खेळणार आहे. प्रश्न 16वा. कवी मोराला कशाखाली नाचण्यास सांगत? कवी मोराला आभाळातील 7 रंगी कमानीखाली नाचण्यास सांगत आहे. प्रश्न 17वा. इंद्रधनुष्यातील 7 रंग कोणते? उत्तर: तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा हे इंद्रधनुष्यातील 7 रंग आहेत. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 1. कवीने पावसाळ्यातील वातावरणाचे वर्णन कसे केले आहे? उत्तर: आकाशात काळे काळे ढग जमा झाले आहेत. झरझर पावसाची धार झरत आहे. झाडांची इरली भिजली आहे. पावसाचे थेंब तळ्यात नाचत आहेत. आकाशात 7 रंगी इंद्रधनुष्य दिसत आहे. प्रश्न 2. कवितेत आभाळाचे वर्णन कसे केले आहे? उत्तर: आभाळात काळा काळा कापूस पिंजावा तसे काळे काळे ढग जमा झाले आहेत. वीज कडाडते आहे. पावसाची रिमझिम थांबल्यावर आभाळात 7 रंगी इंद्रधनुष्य दिसत आहे. अशा प्रकारे कवीने आभाळाचे वर्णन केले आहे. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.